आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचाही समावेश आहे। संपूर्ण राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे, 60 वर्ष चालू आहे किंवा 60 वर्षांपेक्षा अधिक आहे, तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला सुद्धा या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी पीएम किसान योजना, राज्यातील विधवांसाठी विधवा पेन्शन योजना, अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजना, यासोबतच राज्यातील रेशन धारकांसाठी गहू तांदळाची मोफत योजना। परंतु राज्यातील फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीही पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली नव्हते। याचाच विचार करून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांची पेन्शन मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमचं वय सुद्धा 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्हाला या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येऊन जाणार आहे। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होता की आम्हाला खर्च पाहण्यासाठी तुम्ही पेन्शन योजना सुरू करा, परंतु याच्या अगोदर सरकारने पेन्शन योजना सुरू केलेले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांची आता भरपूर दिवसांची मागणी पूर्ण होत आहे। म्हणजेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना आता 3000 रुपयांची पेन्शन राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। कारण 60 वय पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही कामे होत नाही। 60 वयानंतर ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार जडत असतात। भरपूर ज्येष्ठ नागरिकांना बीपी, शुगर, कॅन्सर असेल, यासोबत हातपाय दुखणे असेल, कंबर दुखी असेल, पाठदुखी असेल, गुडघे दुखी असेल, यासोबत डोळ्यांचे चष्मे लागलेले असतील, कानामध्ये कमी ऐकायला येणे असेल, तर अशा प्रकारचे भरपूर आजार वय झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना जडत असतात आणि या आजारांवरती उपचार घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे पैसे नसतात। त्यामुळे ज्येष्ठ नागरिक ते उपचार घेतच नाहीत। याचाच विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी दिलेली आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही भरपूर दिवसांपासून सरकारकडे मागणी करत होतात, तर अखेर तुमची भरपूर दिवसांची मागणी आता पूर्ण होत आहे। म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला आवश्यक असणाऱ्या 10 वस्तू आता सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणार आहे। तर एकंदरीत या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे, या पेन्शनसाठी अर्ज कुठे करायचा, अर्ज कधीपर्यंत करायचा, कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र ठरतील, कोणते ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती देत आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्ष चालू असेल किंवा तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं असेल किंवा तुमचं वय 65 असेल, 70 असेल आणि तुम्हाला सुद्धा या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हाला सुद्धा या प्रमुख 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुम्हाला सुद्धा या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे याची संपूर्ण माहिती समजून जाईल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम सुद्धा बनून जाणार आहात। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होते, परंतु यापुढे तुम्हाला आता विचारपूस करण्याची गरज भासणार नाही। कारण प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 3000 रुपयांचा लाभ वितरित केला जाणार आहे। या 3000 रुपयांच्या लाभासोबत तुम्हाला 10 वस्तू आता सरकारच्या माध्यमातून मोफत सुद्धा मिळणार आहेत। तर एकंदरीत ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, यासोबत तुम्हाला जे 3000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय झालेला आहे, तर हे 3000 रुपयांची पेन्शन तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे याचीच माहिती तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक
असेल आणि तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ आणि या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की या पेन्शनसाठी कसा अर्ज करायचा आहे, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करायचा आहे, कोणाला याचा लाभ मिळणार नाही याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता तुम्हाला समजून जाणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना, राज्यातील सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ मिळणार नाही, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील या 5 पात्रतेमध्ये जे ज्येष्ठ नागरिक पात्र ठरत आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ आणि त्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचं आहे। जर तुम्ही या प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांना या 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी आणि या 10 वस्तूंसाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या पात्रता आता आपण पाहत आहोत। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही कसा अर्ज करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, कधीपर्यंत हा अर्ज करायचा आहे, कुठे अर्ज करायचा आहे आणि पेन्शन कधीपासून तुम्हाला मिळणार आहे तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती देत आहे। बघा, विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, म्हणजेच देशाचे पंतप्रधान बीजेपी पक्षाचे आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा बीजेपी पक्षाचे आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये सध्याच्या स्थितीला भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीची सत्ता आहे। यामुळे सरकारच्या माध्यमातून राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना आता दिलासा देण्यात येत आहे। ज्येष्ठ नागरिकांचे भरपूर दिवसांची लॉटरी आता लावण्यात येत आहे। बघा, विचार करायला गेला तर राज्यातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना 2024 सालामध्ये सुरू केलेली होते। राज्यातील विविध नागरिकांसाठी विविध योजना सरकारने सुरू केलेल्या होत्या। शेतकऱ्यांना सुद्धा विविध योजना सुद्धा सुरू केलेल्या होत्या। फक्त 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी याच्या अगोदर कोणतीही पेन्शनची योजना सुरू केलेली नव्हती। याचाच विचार करून आता या 2026 सालामध्ये ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी लावण्यात येत आहे, म्हणजेच प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी आता पेन्शनची योजना सुरू होत आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना, सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार नाही तर यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। बघा, विचार करायला गेला तर प्रत्येक घरामध्ये 1 किंवा 2 ज्येष्ठ नागरिक असतात तर घरामधील 2 ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ, म्हणजेच जर पती आणि पत्नी दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना सुद्धा 3,000 रुपयांची पेन्शन, म्हणजेच प्रत्येक महिन्याला एका घरामध्ये 6,000 रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे। विचार करायला गेलं तर वर्षाचे टोटल मिळून 3,000 रुपये महिना म्हटलं तरी 12 महिन्याचे 36,000 रुपये आणि दोघांचे मिळून म्हटलं तर 72,000 रुपये एका घरामध्ये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर त्यांनी सुद्धा हा अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। तुमची 3,000 रुपयांच्या पेन्शनची प्रतीक्षा संपणार आहे। तुम्हाला 3,000 रुपयांची पेन्शन यासोबत तुम्हाला 10 वस्तू आता मोफत सुद्धा दिल्या जाणार आहेत। परंतु या पेन्शनचा लाभ सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार नाही तर या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरावे लागेल। राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरतील त्या ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मोफत मिळणार आहे। परंतु जे ज्येष्ठ नागरिक पात्र ठरणार नाहीत त्यांना या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। तर एकंदरीत आता आपण कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत त्या पात्रता बघून घेऊयात। तुम्ही या पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने आता पाहणार आहोत। आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनसाठी म्हणजेच 3,000 रुपयांच्या पेन्शनसाठी आणि या 10 वस्तूंसाठी प्रमुख 5 पात्रता लावलेल्या आहेत। तुम्हाला एक एक करत 5 पात्रता लगेच सांगतो। तर बघा, पहिली पात्रता तुमचे वय हे 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे, तर त्यासाठी तुमच्याकडे तुमचा दाखला असायला पाहिजे किंवा एखादं कागदपत्र असायला पाहिजे, त्यावरती तुमची जन्मतारीख लिहिलेली असायला पाहिजे। बघा, पहिली पात्रता वय 60 वर्षांच्या पुढे असावा। दुसरी पात्रता बघा, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुमच्याकडे 5 एकरांच्या पुढे जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, म्हणजे 2 हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन तुमच्याकडे असेल तरच मला पेन्शनचा लाभ घेता येणार आहे। यानंतर तिसरी पात्रता बघा, तुमच्या घरामधील तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल किंवा तुम्ही स्वतः असाल किंवा तुमची पत्नी असेल तर घरामधील कोणताही सदस्य
सदस्य म्हणजेच रेशन कार्डवरती ज्यांची नावे आहेत तर त्यामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये कामाला नसायला पाहिजे, म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पोलीस नसायला पाहिजे, वकील नसायला पाहिजे, डॉक्टर नसायला पाहिजे, शिक्षक नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य असा सरकारी कर्मचारी नसेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुम्हाला आता 3000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना चौथी पात्रता बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं. जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 3000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही. यानंतर ज्येष्ठ नागरिकांनो जी पुढची पात्रता आहे तर ती पुढची पात्रता घरामधील कोणताही सदस्य रिटायरधारक पेन्शनधारक नसायला पाहिजे. बघा तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य हा पेन्शन घेत असेल तर तुम्हाला या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही. तर बघा या झाल्या 5 पात्रता. जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. तर एकंदरीत आता आपण या 3000 रुपयांच्या पेन्शनचा अर्ज कसा, कुठे आणि कधीपर्यंत करायचा आहे यासोबत ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु या 10 वस्तूंची माहिती, अर्ज कुठे, कसा, कधी करायचा आहे याची माहिती पाहण्याच्या अगोदर तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजेत तर ती कागदपत्रे आता सांगत आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना तुमच्याकडे जे पहिले कागदपत्र असायला पाहिजे तर ते कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड. बघा तुम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक पंचवार्षिकला म्हणजेच विधानसभेची निवडणूक असेल, राज्यसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, महानगरपालिकेची निवडणूक असेल, नगरपालिकेची निवडणूक असेल, जेडपीच्या निवडणुका असतील तर अशा पद्धतीने निवडणुकांमध्ये तुम्ही जर मतदान करत असाल तर तुमच्याकडे मतदान कार्ड हे असायला पाहिजे. जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तरच तुम्हाला पेन्शन योजनेचा अर्ज करता येणार आहे. बघा पहिलं कागदपत्र मतदान कार्ड. आता जे दुसरं कागदपत्र आहे तर ते दुसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. बघा प्रत्येक घरामधील प्रत्येक सदस्याकडे आपले स्वतःचे आधार कार्ड असते. जर तुमच्याकडे स्वतःचे आधार कार्ड असेल तरच तुम्हाला या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. यानंतर जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असायला पाहिजे. तर याच्यामधील पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. परंतु पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा अर्ज करता येणार नाही. त्यानंतर पुढचं कागदपत्र तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे. यानंतर पुढचं कागदपत्र ते म्हणजे फॉर्म. बघा या ठिकाणी या पेन्शनचा फॉर्म कुठे भेटणार आहे याची माहिती देऊन टाकतो. परंतु तुमच्याकडे छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत, म्हणजेच पासपोर्ट साईजचे 2 फोटो सुद्धा लागणार आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे सांगितलेली आहेत. आता आपण अर्ज कुठे, कसा आणि कधीपर्यंत करायचा आहे त्याची माहिती सांगणार आहे. परंतु अर्ज करण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला प्रत्येक महिन्याला ज्या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत त्या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवता. बघा या 10 वस्तूंपैकी जी पहिली वस्तू आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला जर चष्मा लागलेला असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयांचा चष्मा मोफत दिला जाणार आहे. यानंतर जर तुम्हाला ऐकायला कमी येत असेल तर सरकारकडून तुम्हाला कानामधील श्रवण यंत्र दिलं जाणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिसरी वस्तू म्हणजे तुम्हाला काय आजार झालेले असतील तर त्या आजारावरील मोफत उपचार केले जाणार आहेत. चौथी वस्तू तुम्हाला जर एका गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला एसटी मध्ये सवलत दिली जाणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला चौथी जी वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजे तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचा मोफत उपचार मिळणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला सरकारी कार्यालयांमध्ये आरक्षित जागा ठेवण्यात येणार आहेत. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला स्वतःचे घर नसेल तर तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत घर सुद्धा मोफत मिळणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला शेतीविषयक सर्व योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना मोफत
मोफतपणे तुम्हाला गोळ्या औषधे सुद्धा मिळणार आहेत। आता ज्येष्ठ नागरिकांनो, तुम्हाला वस्तूंची यादी वाचून दाखवली। आता या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकारने मागच्या काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली होती। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत होते, परंतु काही कारणास्तव सरकारकडे पैशाची कमतरता असल्यामुळे ही पेन्शनची योजना बंद करण्यात आलेली होती। परंतु परत एकदा ही पेन्शनची योजना सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जर ही पेन्शनची योजना सुरू झाली तर ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला कमीत कमी 3000 रुपयांची पेन्शन देण्यात येईल। लवकरच याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे।